न वाफवता न शिजवता एकही थेंब तेल न वापरता कमी मसाले वापरून पारंपरिक पद्धतीने वर्षानुवर्षे टिकणारे चवीला चटपटीत चटकदार असे लिंबाचे लोणचे कसे करायचे हे बघतोय। गूळ वापरल्याने तुम्ही ते बिनधास्तपणे खाऊ शकता। हे लोणचे जसजसे जुने होत जाते तसतशी त्याची चव अजूनच वाढते। इथे अर्धा किलो लिंबू घेतले, चांगले पिकलेले घ्यायचे, एकदम हिरवे नको आणि पातळ सालाचे, याला कागदी लिंबू म्हणतात। आणि डाग वगैरे नको, असे स्वच्छ चांगले पातळ सालाचे धुवून स्वच्छ सुकून घ्यायचे आणि एकदा कापडाने पुसून घ्यायचे। याचे तुम्ही छोटे पण करू शकता, एका लिंबाच्या 8 पण करू शकता, एका लिंबाचे 4 पण करू शकता। लिंबाच्या 8 करते कारण एकदम जर मोठं असलं तर कोणी खायला बघत नाही, वाया जातं, म्हणून छोटे घ्यायचे। आणि छोटे लवकर मुरल्या जाते, लोणचं आपलं लवकर तयार होतं खायला। हे बघा अशा प्रकारे। आणि यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या, बिया जर असल्या तर कडवट होतं किंवा मग मधामधात लागतात खायच्या वेळी, म्हणून बिया काढून घ्यायच्या। आणि सगळ्या लिंबाचे असे काप करून घ्यायचे। अशा प्रकारे मी एका लिंबूचे 8 तुकडे करून घेतले आणि सगळ्या बिया काढून टाकल्या। आता आपल्याला यात फक्त 3 साहित्य वापरायचं आहे। इथे गूळ घेतलाय, गुळाच्या बदल्यात साखर घेऊ शकता किंवा अर्धा गूळ अर्धा साखरही वापरू शकता। इथे मी जाडं मीठ घेतलंय, साधं मीठ पण वापरू शकतो आपण, आणि तिखट घेतलंय। आता इथे मी तिखट घालून घेते, पहिले मीठ घालते, 3 मोठे चम्मच मीठ घालते। नंतर आपण चवीनुसार मीठ चव घेऊन कमी जास्त करू शकतो। आणि गूळ मी इथे जेवढ्या लिंबाचं फोडी झाल्यात ना आपल्या, तेवढाच गूळ घेतला बिलकुल, म्हणजे आपल्याला गोड आंबट तिखट असं छान गोडसर असं लोणचं तयार होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खालीवर करून, आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं, म्हणजे एक 7-8 तास झाकून ठेवलं की याला छान गूळ आणि मिठाला पाणी सुटतं। हे मी काचेच्या भांड्यात घेतलंय, जर स्टीलच्या भांड्यात घेतलं ना तर कधी कधी ते आपण त्यातच ठेवलं तर भांड क्रॅक होऊ शकते, म्हणून काचेच्या भांड्यातच घ्यायचं। मीठ आणि लिंबाने स्टीलचं भांड क्रॅक होतं, नाहीतर मग हे मिक्स करून लगेच काचेच्या बरणीत भरून ठेवायचं, स्टीलच्या भांड्यात जर घ्यायचं असेल तर। आता हे आपल्याला सुकं सुकं वाटतंय। मी इथे सगळ्याच लिंबाच्या फोडी केल्या, कधी कधी कोणी अर्ध्या लिंबाच्या फोडी आणि अर्धा लिंबू पिळून रस टाकतं, ज्यांना रस्सा जास्ती पाहिजे ते, पण मी सगळेच लिंबू फक्त कापूनच घेते। याला गूळ आणि मिठाने छान रस्सा सुटतो। आता हे बघा सगळं व्यवस्थित तिखट लागलं गेलंय। हळद पण टाकता येते, पण हळद नाही टाकली तर आपण हे लोणचं उपवासाला पण खाऊ शकतो। आता हे झाकून ठेवून देते मी 7-8 तास। हे बघा इथे मी 10-12 तास झाकून ठेवलेलं, याला छान लिंबाचा जो रस असतो आणि गूळ आणि मीठ 3 मिळून छान रस्सा सुटलाय। हे आपल्याला 1 दिवसात रस्सा सुटलाय, 1-2 दिवसांनी अजून जास्ती पूर्ण गूळ आणि मीठ विरल्या जाते तर जास्ती रस्सा सुटतो। नंतर हे आपण एक काचेच्या बरणीत भरून ठेवायचं। जसजसं हे मुरतं तसतसं याचा कलर पण बदलतो आणि चव पण बदलते। माझ्याकडे 3 प्रकारचे लोणचे आहे। आपण तयार केलेलं 1 दिवसाचं, 1 महिन्याआधी मी तयार केलेलं लोणचं आहे आणि 6 महिन्याआधी पण तयार केलेलं आहे। तर ते मी तुम्हाला दाखवते की कसं चवीत बदल पडतो आणि कसा कलर पण बदलतो ते। चला तर बघूया मग। हे बघा हे आपलं 1 दिवस झालेलं लोणचं आहे। याचे साल वगैरे अजून मुरायचे आहे आणि गूळ आणि मिठाला पण एकदम पाणीने सुटलं। 2-3 दिवसांनी हे एकदम रस्सा तयार होतो आणि 8 दिवसात आपण हा खाऊ शकतो। हे बाहेर उन्हात नाही ठेवलं तरी बरणीत भरून 3 दिवसांनी तसंच ठेवलं आणि 8 दिवसांनी बघत राहायचं तर बिलकुल खराब होत नाही। मी खूपदा केलंय पण माझं अजूनपर्यंत खराब झालं नाही। आणि हे मी 1 महिना आधी केलेलं आहे। हे बघा बघू शकता 1 महिन्यात हे जे लिंबाचे साल आहे ना ते पण अगदी मुरल्या गेले। हे बघा एकदम सॉफ्ट झाले। तर हे आपलं लोणचं एकदम तयार झालं खायला। आणि मी हे आपल्या लोणच्याची चव घेऊन बघितली, आता तर व्यवस्थित आहे, पण थोड्या दिवसांनी तुम्ही याच्यात थोडं मीठ गूळ ऍडजस्ट करू शकता। आणि हे लोणचं आहे हे मी 6 महिन्याआधी केलेलं आहे। हे बघू शकता किती काळा कलर आला याला बघा। हे आपण औषधी म्हणून पण वापरू शकतो। हे 4-5
वर्ष पण टिकतं हे लोणचं असं काळं झालेलं। आणि हे पराठ्यासोबत गरम गरम वरण भात तूप आणि हे लोणचं काळं एकदम सुंदर लागतं चवीला। आपण मुलांच्या बॉक्समध्ये पण देऊ शकतो पराठ्यांसोबत हे लोणचं सॉस न देता, कारण यात आपण फक्त गूळ मीठ आणि लोणचं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलंच असतं लिंबू। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा लोणचं नक्की करून बघा आणि मला कमेंट करून कळवा की कसं वाटलंय माझ्या पद्धतीने केलेलं लोणचं ते। अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।